हॅलो, मी आज ना उपवासाचे साबुदाणा वडे बनवले होते. हे साबुदाणा वडे आतून मऊ आणि जाळीदार तसेच वरतून अगदी कुरकुरीत बनतात आणि बनवायला पण अगदी सोपे, चवीला तर अप्रतिम लागतात. चला मग बनवूयात. इथे ना मी 2-3 तास ना भिजत घातलेला साबुदाणा घेतलेला आहे आणि इथं भाजून शेंगदाण्याचा मी जाडसर असा कूट करून घेतलेला आहे. हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे आणि उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. आता काय करायचं, एका प्लेटमध्ये ना हे भिजत घातलेला साबुदाणा घालायचा आहे आणि उकडलेले जे बटाटे आहेत ना ते मस्त किसून असे वरतून याच्यावर घालायचे आहेत. हे साबुदाणा वडे ना उपवासाला मी नक्कीच बनवते, कारण मला उपवासाला ना उसळ अजिबात आवडत नाही. मी मस्त साबुदाणाच वडे बनवत असते. आता घालायचं आहे आपल्याला याच्यावरती जे हिरवी मिरचीचं आपण वाटण करून घेतलेलं आहे ते, आणि याच्यामध्ये घालायचं शेंगदाण्याचं कूट. 2-3 चमच मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि वरतून मी मस्त असं अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आता घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आणि मस्त असं हाताने जे हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे आपल्याला. असं छान एकत्रपणे मळून घेतल्यानंतर ना मस्त आता हे बघा, इथं आता वडे बनवण्यासाठी जे पीठ लागतं ना आपलं रेडी आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, मस्त ना हाताला थोडंसं तेल लावायचं, की त्याच्यामुळे ना जे आपले वडे आहेत ना आपल्या हाताला चिटकणार नाहीत आणि मस्त असे गोल गोल ना वडे बनवून घ्यायचे. इथे बघा, आता मस्त आता मी वडे बनवून घेते. अगदी कुरकुरीत आणि आतून खरं ना मऊ आणि वरतून जाळीदार तसेच अगदी कुरकुरीत साबुदाणा वडे बनतात. हे खायला तर खरंच खूप छान लागतात. आता काय करायचं, अशा प्रकारे इथं गॅसवरती ना तेल तापत आहे तोपर्यंत मी ना हे सगळे जे वडे आहे ना बनवून घेते. तर इथे बघा, असं मस्त मी छोटे छोटे वडे बनवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती ना तेल ठेवलेलं होतं. आता तेल गरम झाल्याच्या नंतर ना आपल्याला हे वडे याच्यामध्ये आता तळून घ्यायचे. दोन्ही साईडनी आपल्याला याला ना मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडनी ना थोडे असे लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. याच्यामुळे ना आपले वडे कुरकुरीत बनतात, आतून मऊ आणि वरतून कुरकुरीत बनतात. इकडे बघा, आता ना दोन्ही साईडनी आपल्याला छान भाजल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर मग कशी वाटली रेसिपी कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करत जा मेन म्हणजे. चला मग, इथे ना आपले साबुदाणा वडे रेडी आहेत. आता बाकीचे जे साबुदाणा वडे आहेत ना मी तळून घेते. तर भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.